हॅलो फ्रेंड्स, हे बघा आता मी बोंबील फ्राय करणार आहे आणि मासा फ्राय करणार आहे. हे बघा, रवा बारीक रवा घेऊ शकता, मोठा रवा घेऊ शकता तुम्ही. फिश फ्राय मसाला, थोडंसं लाईटमध्ये गरम मसाला, हळद, मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ. आता ह्याच्यामध्ये मीठ आहे का चवीनुसार ते बघू आपण. थोडंसं पाहिजे. मीठ टाकलेलं आहे. तवा पण तापलेला आहे. ह्याच्यावर मस्तपैकी आता ह्याच्यावर मी भात फ्राय केला. तेल टाकूया. आता हे मासे ह्याच्यावर असं टाकू. सगळीकडनं लावून घ्यायचं. असं लावून घ्यायचं छानपैकी. सगळीकडे मसाला लागला पाहिजे. छान फ्राय होतो. असं दाबून घ्यायचं म्हणजे त्याला पूर्ण मसाला हा सर्व लागला जातो. सर्व मासे असेच, सर्व माशांना असंच लावून घ्यायचं. मीडियम बारीक गॅस केला आहे. बारीक गॅस छान फ्राय करून घेऊ दोन्ही साईड. एक 5 ते 6 मिनटं एक साईडला छान मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत कडक झाला पाहिजे मासा. हा मसाला आहे ना, हा सर्व कडक झाला पाहिजे. खूप छान लागतो खायला. फ्राय होत आहे. हे बघा, खालची साईड वर केलेली आहे. असं सर्वीकडनं फ्राय मस्तपैकी करून घ्यायचं. ते बघा कडक झालेला आहे. दोन्ही साईडला करून घ्यायचं. अशी छान मस्तपैकी फ्राय खरपूस छान लागतात. नंतर न झाल्यावर तुम्ही ह्याच्यावर मीठ टाकू शकता, कोथिंबीर ॲड करू शकता ह्याच्यावर. ह्याच्यावर कोथिंबीर, त्याच्यासोबत कांदा, टमाटा मस्तपैकी खायचं त्याच्यासोबत, माशासोबत. खूप छान चविष्ट लागतं. असं छान कडक होऊन द्यायचा, मग अजून छान लागतं. हे बघा, कोणाकोणाला आवडतो फिश फ्राय कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.